हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. हॅलो सर्वांना नमस्कार. आजची वाक्य आहेत कलिंगड कापताना वापरली जाणारे मराठीतले वाक्य. आता आपण जेव्हा कलिंगड कापतो तेव्हा आपण सहजच मराठीमध्ये म्हणून जातो की मी टरबूज घेतो, मग ते टरबूज मी धुतो आणि नंतर ते पुसतो, नंतर त्याचे 2 काप करतो, त्याच्यामध्ये जर बिया असतील तर त्या बिया मी काढतो, मग मी ते खातो, मग नंतर चावतो, त्याच्यामध्ये जर बी लागली तर ते बी मी बाजूला करतो आणि नंतर त्याचे साल मी फेकून देतो. कलिंगड कापण्याची ही जी प्रोसेस आहे ही जर आपल्याला पूर्ण इंग्लिशमध्ये सांगायला जर कोणी लावली तर आपल्याला ते पटकन जमत नाही. तर त्याच्यासाठी आपण स्टेप्स फॉलो करूया. त्या स्टेप्सने जर आपण गेलो तर आपण ही जी वाक्य आहे ही सर्व वाक्य इंग्लिशमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ज्या ज्या क्रिया घडतात, कलिंगड कापण्यामध्ये ज्या ज्या क्रिया घडतात, जसं की मी टरबूज घेतो, मग ते धुतो, मग ते पुसतो, ठेवतो, कापतो, त्याच्या बिया काढतो, खातो, चावतो, थुकतो, ह्या जे काही क्रिया आहेत, घेणे, धुणे, पुसणे, याच्यावर आपण फर्स्ट फोकस करायचा आहे. आणि मग त्या क्रियांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे ते आपण बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण वाक्य तयार करणार आहोत. जसं की मी घेतो किंवा मी घेते. आता मी घेते याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? आय टेक. मी घेते म्हणजे आय टेक. मी टरबूज घेते. आता मी घेते हे माहिती आहे आपल्याला. मी घेतेला म्हणतात आय टेक. आय टेक. काय घेते मी? आय टेक. काय घेते? टरबूज. मग टरबूजला काय म्हणतात? वॉटरमेलन. आता वॉटरमेलन ही जी थिंग आहे, ही गोष्ट आहे, मी ही सुरुवातीलाच तुम्हाला सांगते, म्हणून आपण म्हणायचं आय टेक अ वॉटरमेलन. वॉटरमेलन. आय टेक अ वॉटरमेलन. किती सोपं आहे बघा. मी घेते म्हणजे ही जी ॲक्शन आहे घेण्याची, त्याला काय म्हणणार आहे? आय टेक. आय टेक. मी टरबूज घेते. आय टेक अ वॉटरमेलन. ते कलिंगड घेतल्यानंतर मी ते धुते. मी धुते. मी धुतेला काय म्हणणार? आय वॉश. रिपीट विथ मी. मी धुते. आय वॉश. आय वॉश. मी कलिंगड धुते. आय वॉश द वॉटरमेलन. द वॉटरमेलन. आता न वापरता मी इथं द वापरलं आहे, कारण मी ऑलरेडी त्या वॉटरमेलनबद्दल, टरबुजाबद्दल किंवा कलिंगडाबद्दल सांगितलेलं आहे, म्हणून द वॉटरमेलन. त्या स्पेसिफिक वॉटरमेलनबद्दल मी बोलते, म्हणून द वॉटरमेलन. नेक्स्ट, मी ठेवते. मग ते जे कलिंगड आहे ती मी ठेवते, पण ते कशावर ठेवते ते आपण नंतर बघूया. फक्त सध्या ॲक्शनवर फोकस करूया. मी ठेवते. मी ठेवते म्हणजे काय? आय पुट. आय पुट. मी ठेवते. आय पुट. मी कलिंगड टेबलवर ठेवते. मी कलिंगड टेबलवर ठेवते. मी ठेवतेला आपल्याला माहिती आहे काय म्हणतात? आय पुट. आय पुट. काय? कलिंगड टेबलावर. कलिंगड टेबलावर. आय पुट द वॉटरमेलन कशावर? टेबलावर. ऑन द टेबल. नेक्स्ट, मी पुसते. मी पुसते म्हणजे आय वाईप. मी पुसते. आय वाईप. आय वाईप. मी कलिंगड पुसते. आय वाईप द वॉटरमेलन. द वॉटरमेलन. आय वाईप द वॉटरमेलन. मी कापते. मी कापते. आय कट. मी कापते म्हणजे काय? आय कट. मी कलिंगड 2 भागात कापते. मी कलिंगड 2 भागात कापते म्हणजे काय? आय कट. काय कट करतो आपण? कलिंगड. आय कट द वॉटरमेलन. द वॉटरमेलन इंटू. 2 भागात म्हणजे काय? इंटू टू. इंटू टू halves.
नेक्स्ट बघूया. मी काप करते. मी काप करते म्हणजे आय स्लाइस. आय स्लाइस. मी प्रत्येक भागाचे काप करते. म्हणजे आता आपण जे कलिंगडाचे 2 भाग केले आहेत त्याचे आपल्याला स्लाइस करायचे आहेत. काप करणे म्हणजे स्लाइस. आय स्लाइस. आय स्लाइस. पण कशाचे आपण स्लाइस करणार आहोत? ते जे कलिंगडाचे 2 भाग आहेत त्याचे. आय स्लाइस ईच हाफ. आय स्लाइस ईच हाफ म्हणजे प्रत्येकी जे भाग झाले आहेत 2 भाग, त्या 2 भागाचे पण मी स्लाइस बनवते आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी काढते. मी काढते म्हणजे आय रिमूव्ह. आय रिमूव्ह म्हणजे आपण बिया वगैरे काढतो. मी काढते म्हणजे आय रिमूव्ह. काय काढते? तर बिया काढते. मी बिया काढते म्हणजे काय? आय रिमूव्ह अ सीड्स. पण आता इथं प्रॉब्लेम बघितला का तुम्ही? मी बिया काढते म्हणजे खूप साऱ्या बिया काढते, पण इथं आपण सीडबद्दल सुरुवातीला सांगतोय. मग इथं अ सीड्स असं येणार नाही. सिंग्युलर अ सीड म्हणजे एकच बी काढते. पण आपण अनेक बिया काढतो म्हणून हे वाक्य असं होणार आहे. आय रिमूव्ह द सीड्स. द सीड्स. अ सीड्स होणार नाही. मी खाते. मी खाते म्हणजे आय ईट. मी खाते म्हणजे आय ईट. पण काय खाते? मी कलिंगडाचा तुकडा खाते. मग आय ईट अ पीस ऑफ वॉटरमेलन. अ पीस ऑफ द वॉटरमेलन. द वॉटरमेलन. कलिंगडाचा तुकडा म्हणजे अ पीस ऑफ द वॉटरमेलन. मी घास घेते. मी घास घेते त्याला म्हणणार आहोत आय बाईट. म्हणजे कलिंगडाचा जो काप आहे त्याला जर आपण दात लावून जर त्याचा घास घेत असू तर आता आपण कशा पद्धतीने सेंटेन्स तयार करणार आहोत ते बघूया. मी कलिंगडाच्या कापाचा घास घेते. तर आपण दात लावून आणि मग त्याचा घास घेणार असो तर आपण वापरणार आहोत आय बाईट इंटू. आय बाईट इंटू द वॉटरमेलन. द वॉटरमेलन. आता इथं बाईट इंटूचा अर्थ असा होतो की जे कलिंगडाचे आपण स्लाइस केलेले आहेत त्याला दात लावून त्याचा पहिला घास घ्यायचा आणि तो चावायचा. त्याच्यासाठी हा बाईट इंटू ही जी ॲक्शन आहे, ॲक्शन वर्ब बाईट इंटू आपण वापरणार आहोत. किंवा आपण साधंही म्हणू शकतो की आय टेक अ बाईट ऑफ द वॉटरमेलन. म्हणजे मी कलिंगडाच्या कापाचा एक घास घेते. जर तो घास आपण हाताने घेत असू तर आय टेक अ बाईट ऑफ द वॉटरमेलन. जर दात लावून मग त्याचा पहिला घास घेणार असो तर आपण म्हणायचं बाईट इंटू. हे एक फ्रेझल वर्ब आहे बाईट इंटू. तर त्याचा तुम्ही यूज करू शकता. दोन्ही पद्धतीने बरोबरच आहे. मग नंतर मी त्याच्यामध्ये जर बी वगैरे लागली तर मग ती बी मी थुंकते. तर थुंकण्याला आपण म्हणणार आहोत आय स्पीट. आय स्पीट. मी थुंकते म्हणजे आय स्पीट. मी बिया थुंकते म्हणजे काय? आय स्पीट. आय स्पीट द सीड्स. द सीड्स. मी थुंकते आय स्पीट. पण काय थुंकते? बिया. म्हणून आय स्पीट द सीड्स. आता मी टाकते. मी टाकते म्हणजे आय थ्रो. मी टाकते म्हणजे आय थ्रो. मी साल कचरा पेटीत टाक. आय थ्रो द पिल्स. म्हणजे त्याची जी साल आहे त्याला आपण म्हणणार आहोत पिल्स इन द बिन.
इन द बिन. बिन म्हणजे कचरा पेटीत टाकतोय, म्हणून आय थ्रो द पिल्स इन द बिन. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. थँक्यू.